नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील मॉड्यूल नंबर 4 सुरू केलेला आहे रिसर्च प्रोसेस आणि रिसर्च प्रोसेसमध्ये आपण डायग्राममध्ये माहिती पाहिली की कशाप्रकारे रिसर्च प्रक्रिया ही 7 स्टेप्समध्ये चालते. त्यातील पहिले 2 प्रकार आपण बघितलेले फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम्स आणि एक्सटेन्सिव्ह लिटरेचर सर्व्हे. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये आपण पाहिलं की रिसर्च प्रॉब्लेम कशाप्रकारे फॉर्म्युलेट केला जातो. त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या टेक्निक्स बघितल्या की रिसर्च प्रॉब्लेम कसा शोधायचा आणि त्याला रिफ्रेझिंग कसं करायचं. नंतर आपण पाहिलं की लिटरेचर सर्व्हे का महत्त्वाचा आहे. कोणकोणत्या ठिकाणी तुम्हाला तुम्ही रिसर्च हाती घेतलेल्या टॉपिकशी संबंधित डेटा अगोदर केलेल्या रिसर्चरनी केलेला डेटा हा मिळू शकतो. वेब ऑफ सायन्स, स्कोपस आणि सायन्स सायटेशन इंडेक्स अशी काही उदाहरणं देखील आपण बघितली की जिथे आपल्याला आपल्या टॉपिकशी रिलेटेड डेटा मिळू शकतो. आता मी सांगितलं की डेव्हलपिंग ऑफ वर्किंग हायपोथेसिस ही तिसरी स्टेप्स आहे. ही स्टेप्स प्रत्येक ठिकाणी असेलच अशी नाही, परंतु जनरली एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये अशा प्रकारची स्टेप्स असते आणि काही सोशल सायन्सच्या रिसर्चमध्ये सुद्धा जिथं थेरी आपल्याला प्रूव्ह करायची असते अशा ठिकाणी सुद्धा हायपोथेसिस तयार करावं लागतं. आता वर्किंग हायपोथेसिस यालाच आपण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस असं सुद्धा म्हणतो. त्याबद्दल आपण हायपोथेसिस या टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. तर लिटरेचर सर्व्हे केल्यानंतर रिसर्चर शुड स्टेट इन क्लिअर terms the working hypothesis or hypotheses. Working hypothesis is a tentative assumption made in order to draw out and test its logical and empirical consequence. का हे करायचं? तर वर्किंग हायपोथेसिस हा टेंटेटिव्ह अंदाज असतो आणि तो अंदाज आपल्याला मांडल्यानंतर आपल्या रिसर्चला एक दिशा मिळते आणि ते हायपोथेसिस टेस्ट करण्यासाठी मग आपण डाटा कसा कलेक्ट करणार, त्याला कोणकोणत्या प्रकारचे स्टॅटिस्टिकल टेक्निक्स वापरणार हे ठरवू शकतो आणि आपण केलेला अंदाज योग्य आहे, तो ॲक्सेप्टेड आहे की तो रिजेक्टेड आहे याबद्दलची माहिती आपल्याला आफ्टर टेस्टिंग मिळते. म्हणून हायपोथेसिस ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे एक्सपेरिमेंट. कारण एक्सपेरिमेंटमध्ये आपण व्हॅरिएबलचं कॉजल रिलेशनशिप अंडरस्टँड करत असतो. पण अर्लियर रिसर्चमधून आपल्याला आणि आपल्या एक्सपिरियन्सनुसार हे माहीत असतं की संभाव्य अशा प्रकारचं रिलेशनशिप व्हॅरिएबलमध्ये असावं. ते आपण हायपोथेसिसच्या माध्यमातून मांडतो आणि म्हणून हायपोथेसिस हे एक्सपेरिमेंटल मेथडमध्ये आवश्यक आहे. ॲज सच द मॅनर इन विच रिसर्च हायपोथेसिस आर डेव्हलप्ड इज पर्टिक्युलर इम्पॉर्टन्ट सिन्स दे प्रोव्हाइड्स द फोकल पॉईंट फॉर रिसर्च. महत्त्वाचे मुद्दे आपल्याला व्हॅरिएबलच्या रिलेशनबद्दल किंवा व्हॅरिएबलमध्ये असलेल्या असोसिएशनबद्दलची माहिती आपल्याला हायपोथेसिस देत असतं. आता ह्यामध्ये मी सांगितलं की हायपोथेसिस हे अनेक प्रकारचे असतात आणि त्याबद्दलची माहिती मी हायपोथेसिसवर डिटेल एक संबंध व्याख्यान घेतलेलं आहे की हायपोथेसिस म्हणजे काय, टाईप ऑफ हायपोथेसिस काय असतात. इथे मी शेजारी ओपन करून ठेवलेलं आहे PDF की हायपोथेसिसमध्ये सिंपल हायपोथेसिस काय असतं, कॉम्प्लेक्स हायपोथेसिस काय असतं, नल हायपोथेसिस म्हणजे काय, अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस ज्यालाच आपण वर्किंग हायपोथेसिस म्हणतो, लॉजिकल हायपोथेसिस आणि एम्पिरिकल हायपोथेसिस म्हणजे काय आणि स्टॅटिस्टिकल हायपोथेसिस म्हणजे काय, डिरेक्शनल हायपोथेसिस म्हणजे काय, नॉन डिरेक्शनल हायपोथेसिस म्हणजे काय, कॅज्युअल हायपोथेसिस म्हणजे काय. तर हे सगळे प्रकार ऑलरेडी आपण घेतलेले आहे. त्याचं रिपिटेशन मी आता पुन्हा करणार नाही कारण आपल्याकडे टाईम लिमिट पण कमी आहे आणि व्हिडिओची लेंथ पण खूप वाढते जेव्हा मी जर परत हे रिपिटेशन केलं तर. त्यासाठी हायपोथेसिसचा माझा जो व्हिडिओ आहे तो इथं रेफर करावा की मी इथे प्रत्येक गोष्ट सांगितली की ह्या सगळ्यांचा हायपोथेसिस शी संबंध जो आहे तो का आणि कसा आहे याबद्दल माहिती सांगितलेली. हाऊ डज वन गो अबाउट डेव्हलपिंग वर्किंग हायपोथेसिस. आता हे हायपोथेसिस तुम्हाला डेव्हलप करायचं आहे, बरोबर आहे, आणि त्याचे प्रकार पण सांगितलेले. परंतु हे हायपोथेसिस डेव्हलप करताना पुन्हा आपल्याला आपल्या कलिग्स बरोबर डिस्कशन करावं लागेल प्रॉब्लेमचं आणि त्यातून मग आपल्याला त्या व्हॅरिएबलमधले काय असोसिएशन आहे ते सर्च करावं लागेल. Examination of the data from the records if available concerning the problem for possible trades, peculiarities and clues.
अगोदर काही डाटा जो आहे, अगोदर झालेल्या ज्या स्टडीज आहे, त्यामध्ये कोणत्या प्रकारे त्यांचा ट्रेड आहे, व्हेरिएबल्समधला, कोणत्या प्रकारचं असोसिएशन आहे, कोणत्या पिक्युलॅरिटीज त्यातून आपल्याला समजल्या, हे पाहिलं जातं. रिव्ह्यू ऑफ सिमिलर स्टडीज ऑन द सिमिलर प्रॉब्लेम. आणि ह्या सगळ्या केल्यानंतर आणखीन एक गोष्ट आपण हायपोथेसिस डिफाईन करताना करू शकतो, ते म्हणजे एक्सपर्ट्स इंटरव्ह्यू किंवा फील्ड इंटरव्ह्यू ज्याला आपण म्हणतो, की प्रत्यक्ष फील्डवर जाऊन जे एक्सपिरियन्स लोक आहे, जे त्या कामामध्ये इन्व्हॉल्व आहे, त्या लोकांमध्ये जाऊन आपण जर व्हेरिएबलमधले असोसिएशन जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर निश्चित आपला हायपोथेसिस हे वर्किंग हायपोथेसिस अतिशय इफेक्टिव्हली तयार करता येऊ शकतं. तर ही माहिती तर मी तुम्हाला सांगितलेलीच आहे. परंतु त्या बाबतीमध्ये हायपोथेसिस, चांगले हायपोथेसिस कशाला म्हणायचं, याबद्दलचं एक मी PDF तयार केलेली आहे. त्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती पाहू, की हायपोथेसिसमध्ये गुड हायपोथेसिस कशाला म्हणतात. तो टॉपिक मागच्या हायपोथेसिसमध्ये राहून गेलेला होता आणि म्हणून आपण इथं थोडक्यामध्ये गुड हायपोथेसिस म्हणजे नेमकी काय, तर त्याबद्दलची माहिती इथे पाहूया. 1 मिनिट. सॉरी, हायपोथेसिस पॉज करतो आणि पुन्हा सुरू करतो. हॅलो फ्रेंड्स, इथे मी तुम्हाला सांगितलं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड हायपोथेसिस हा विषय त्यावेळेस राहून गेला होता डिस्कस करण्याचा, की हायपोथेसिसचे प्रकार बघितल्यावर मी तुम्हाला सांगितलं, की आता हायपोथेसिस कशा प्रकारे तयार करताना आपण डिस्कशन करू शकतो एक्सपर्ट्स बरोबर, एक्झामिनेशन रेकॉर्ड्स शोधू शकतो, सिमिलर स्टडीज अभ्यासू शकतो किंवा फील्ड इंटरव्ह्यू घेऊ शकतो एक्सपर्ट्स लोकांच्या आणि एक्सपिरियन्स लोकांच्या. त्यातून आपल्याला कळेल की हायपोथेसिस तयार करताना कोणतं संभाव्य हायपोथेसिस आपण आपल्या प्रॉब्लेमशी रिलेटेड तयार करू शकतो. बाकी हायपोथेसिसचे प्रकार मी तुम्हाला सांगितले, नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस. जनरली एक्सपेरिमेंट मेथडमध्ये नल हायपोथेसिस आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस यूज केला जाता. अल्टरनेटिव्ह हायपोथेसिसलाच वर्किंग हायपोथेसिस असं देखील म्हणतात. नल हायपोथेसिस जे असतं ते व्हेरिएबलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॅज्युअल रिलेशनशिप नाही, अशा प्रकारचं हायपोथेसिसला नल हायपोथेसिस म्हणतात. आणि त्याच्या अपोजिट कॅज्युअल रिलेशनशिप आहे, ते पॉझिटिव्ह कॅज्युअल रिलेशनशिप आहे की निगेटिव्ह कॅज्युअल रिलेशनशिप आहे, हे एक्सपिरियन्सनुसार किंवा त्या स्टडीनुसार ठरवायचं. तर अशा प्रकारे एक्सपेरिमेंट मेथडमध्ये नल हायपोथेसिस आणि वर्किंग हायपोथेसिस, ज्याला आपण अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस, हे वापरलं जातं. मी तुम्हाला आता 2 मुद्दे सांगितले. हायपोथेसिस काय आहे, नल हायपोथेसिस म्हणजे काय, आणि अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणजे काय, आणि हायपोथेसिस तयार करताना कोणकोणत्या ठिकाणी आपण डेटा शोधणं गरजेचं आहे. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायपोथेसिस हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, की हायपोथेसिस तयार करत असताना त्या हायपोथेसिसमध्ये कोणते गुणधर्म असले पाहिजे. तर कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी, इट शुड बी क्लिअर अँड प्रिसाइज. हायपोथेसिसमध्ये 2 किंवा अधिक व्हेरिएबलमध्ये काय रिलेशनशिप आहे ते क्लिअरली डिफाईन केलं पाहिजे. अतिशय कमीत कमी आणि योग्य अचूक शब्दामध्ये ते डिफाईन केलं पाहिजे. जर हायपोथेसिस जरी कॉम्प्लेक्स हायपोथेसिस असेल, म्हणजे 2 इंडिपेंडंट व्हेरिएबल आणि 2 डिपेंडंट व्हेरिएबल याच्यामध्ये सुद्धा हायपोथेसिस जर असेल, तरी त्याच्यातले जे रिलेशनशिप आहे ते क्लिअर होणं गरजेचं आहे. स्पेसिफिक, इट शुड बी स्पेसिफिक अँड लिमिटेड इन स्कोप. म्हणजे ते टेस्टेबल पाहिजे. आपण खूप कॉम्प्लेक्स स्टडी केला आणि 4 हायपोथेसिस 5 हायपोथेसिस घेतले आणि जर ते स्टडी कंप्लीट होत नसेल तर उपयोग नाही. म्हणून इट शुड बी लिमिटेड आणि स्पेसिफिक, आपल्या प्रॉब्लेमशी रिलेटेड असले पाहिजे. कन्सिस्टंट, इट शुड बी कॅपेबल ऑफ बीइंग टेस्टेड. पुन्हा
पुन्हा पुन्हा ते हायपोथेसिस आपण टेस्ट करता येऊ शकलं पाहिजे आणि त्यातून येणारे रिझल्ट हे रिलायबल असले पाहिजे. म्हणून कन्सिस्टन्सी असली पाहिजे. टेस्टेबिलिटी, इट शुड बी कॅपेबल टू बीइंग टेस्टेड. बऱ्याच वेळेस ॲब्स्ट्रॅक्ट कल्पना असतात आणि त्याच्यातलं कॅज्युअल रिलेशनशिप आपण मांडतो. परंतु ते जर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं आपण एक्सपेरिमेंटल युनिट तयार करू शकत नसेल, तर त्याचा उपयोग होणार नाही. तर इट शुड बी टेस्टेबल. व्हेरिएबल्स मधलं जे काय कॅज्युअल म्हणून म्हटलेलं आहे, कॉफी आणि स्लीप याच्यामध्ये आणखीन काही इंटरव्हिविंग व्हेरिएबल्स असतात. म्हणजे कॉफी पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये कॅफीन नावाचं हे तयार होतं आणि ते कॅफीन नंतर आपल्याला अफेक्ट करतं. ब्रेनला स्टिम्युलेट करतं आणि ब्रेनला स्टिम्युलेट केल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला तर यावरून आपल्याला कळते की हायपोथेसिस हे टेस्टेबल असलं पाहिजे. आता त्यामध्ये इंटरव्हिविंग जे पॉइंट्स आहे, म्हणजे कॅफीन सर्क्युलेट होतं, ते स्टिम्युलेट करतं आणि नंतर ब्रेन स्टिम्युलेट होतो. तर अशा प्रकारचे जे काही आता कॅफीन म्हणा किंवा ब्रेन स्टिम्युलेशन हे आपण मेजर करू शकत नाही. म्हणून आपण काय करू शकतो, डिपेंडंट आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल जे टेस्ट करू शकतो. कॉफीचं प्रमाण 1 ग्रॅमनी वाढवलं तर स्लीप किती वाढते. रिपिटेशन आपण कॉफी घेण्याचं केलं तर स्लीपवर काय परिणाम होतो. दिस आर द टेस्टेबल व्हेरिएबल. म्हणून टेस्टेबिलिटी हायपोथेसिसचं रिलेशन एक्सप्लेन करत असताना म्हणजे कॉफीचं प्रमाण वाढवले असता झोप सुद्धा एक्सटेंड होते. झोपे न लागण्याचं प्रमाण वाढतं किंवा झोप कमी होते. हे जे रिलेशन आहे हे रिलेशन स्पेसिफिक असलं पाहिजे, कन्सिस्टंट असलं आणि सगळ्यात महत्त्वाचं टेस्टेबल असलं पाहिजे. पण कॅफीनचा आणि स्लीपचा आपण जर हे केलं तर ते टेस्टेबल करता येऊ शकत नाही. म्हणून टेस्टेबिलिटी हा जो कॉन्सेप्ट आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि एक्सपेक्टन्सी, इट शुड स्टेट द एक्सपेक्टेड रिलेशनशिप बिटवीन द व्हेरिएबल. काय एक्सपेक्टेशन आहे? मी जसं सांगितलं की कॉफीचं प्रमाण वाढवलं की झोपेचं प्रमाण कमी होतं. याचा अर्थ निगेटिव्ह रिलेशनशिप आपण एस्टॅब्लिश करत आहोत या हायपोथेसिसमध्ये. मग अशा प्रकारे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ हायपोथेसिसमध्ये ही 5 गुणधर्म असणं आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं काय आहे, सिम्प्लिसिटी. अतिशय सोप्या भाषेमध्ये आपण हायपोथेसिस स्टेट केलं पाहिजे. कोणत्याही प्रकारे त्याला फिगरेटिव्ह लँग्वेजमध्ये हायपोथेसिस नसावं. स्ट्रेट फॉरवर्ड लँग्वेजमध्ये आपला हायपोथेसिस असावं की जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला ते वाचल्यानंतर आणि तुमचा रिसर्च वाचल्यानंतर त्यातली ॲम्बिग्युटी राहणार नाही. म्हणून अतिशय सिंपल, कोणत्याही प्रकारे फिगरेटिव्ह लँग्वेज किंवा ज्याला आपण अलंकारिक भाषा आहे अशी ॲम्बिग्युअस लँग्वेज आहे ती न वापरता स्ट्रेट फॉरवर्ड ते असलं पाहिजे. ऑब्जेक्टिव्हिटी, इट शुड नॉट इन्क्लूड व्हॅल्यू जजमेंट, रिलेटिव्ह टर्म्स ऑर एनी मॉरल प्रीचिंग. म्हणजे याच्यामध्ये क्लिअर कट ऑब्जेक्टिव्ह असलं पाहिजे की ह्या हायपोथेसिसमध्ये अशा प्रकारचे रिलेशन आहे. तिथे कोणत्याही प्रकारे जजमेंट नसावं किंवा रिलेटिव्ह टर्म्स असं इट सीम्स टू बी हे जे वाक्य आहे, इट सीम्स टू बी इफ द कॉफी इंटेक ऑफ कॉफी इज इन्क्रीज्ड, स्लीप इज डिक्रीज्ड. इट सीम्स टू बी म्हणजे काय, रिलेटिव्ह टर्म झालेले. रिलेटिव्ह टर्म नसावं किंवा त्याला आपण ॲम्बिग्युअस झालेले. इट सीम्स टू बी म्हणजे युअर हायपोथेसिस इज नॉट क्लिअरली डिफाईन्ड द ऑब्जेक्टिव्हज. आभास तयार होण्या प्रकारचं हायपोथेसिस नसावं. थेरॉटिकली रिलेव्हन्स, इट शुड बी कन्सिस्टंट विथ द सबस्टेन्शियल बॉडी ऑफ एस्टॅब्लिश्ड ऑर नोन फॅक्ट्स ऑफ एक्झिस्टिंग थिअरीज. आता आपल्याला माहिती आहे कॉफी पिल्यानंतर आपल्या शरीरामध्ये काही ग्लँड्स तयार होतात कॉफीनमुळे आणि ते आपल्या ब्रेनला स्टिम्युलेट करतात. ही थिअरी आपल्याला फिजिओलॉजीमध्ये अभ्यासलेली आहे आणि मग त्याचा उपयोग करून आपण अशा प्रकारच्या हायपोथेसिसमध्ये थेरॉटिकल रिलेव्हन्स आहे. आपण एकदमच व्हेग स्टेटमेंट केलेलं नाही किंवा व्हेग प्रकारचं आपलं हायपोथेसिस नाही. इट हॅज अ थेरॉटिकल बॅकग्राऊंड आणि म्हणून हे कॅरेक्टरिस्टिक सुद्धा महत्त्वाचं आहे. अवेलेबिलिटी ऑफ टेक्निक्स, स्टॅटिस्टिकल मेथड शुड बी अवेलेबल फॉर टेस्टिंग फॉर प्रिपेअर्ड हायपोथेसिस. कोणत्या प्रकारच्या टेक्निक्स वापरायच्या आहे, स्टॅटिस्टिकल मेथड्स त्या सुद्धा अवेलेबल असले पाहिजे. म्हणजे फिटनेस टू गुड टेस्टमध्ये काय स्क्वेअर टेस्ट आहे,
केएस टेस्ट आहे, क्युम्युलेटिव्ह टेस्टिंग. त्यानंतर एफ टेस्ट आहे. तर ह्या ज्या टेस्ट आहे म्हणजे आपण हायपोथेसिस टेस्टिंगसाठी वापरल्या जातो, तर त्या टेस्टिंगमध्ये ते हायपोथेसिस बसलं पाहिजे. सोर्स ऑफ हायपोथेसिस हे मी आता ऑलरेडी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे. तर ह्या प्रकारे हायपोथेसिस कसं असावं, कॅरेक्टरिस्टिक्स काय असाव्या याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपण पुन्हा आपल्या टॉपिककडे येऊ, की हायपोथेसिस ही जी तिसरी स्टेप आहे, डेव्हलपिंग ऑफ वर्किंग हायपोथेसिस म्हणजे आपलं हायपोथेसिस ही तिसरी पायरी आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं की फॉर्म्युलेटिव्ह एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये हायपोथेसिसची गरज आवश्यकता असते म्हणजे असते. आणि हायपोथेसिस दोन प्रकारे डिफाईन करावे लागतात. एक नल हायपोथेसिस आणि एक अल्टरनेटिव्ह किंवा वर्किंग हायपोथेसिस. तर ही सगळी माहिती. पण जर हायपोथेसिस नसेल तर आपल्याला ऑब्जेक्टिव्ह तरी असले पाहिजे. विदाउट ऑब्जेक्टिव्ह नो प्रोसेस इज कंप्लीटेड. सो दिस इज ऑल अबाउट रिसर्च हायपोथेसिस. नेक्स्ट स्टेजला आपण आहे, चौथ्या पायरीवर जातो, रिसर्च प्रक्रिया, प्रिपेरिंग अ रिसर्च डिझाईन. आता रिसर्च डिझाईन मुळे काय होतं, मी तुम्हाला सांगितलं, रिसर्च डिझाईन आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो. व्हाय, व्हॉट, वेअर, वेन, हाऊ. रिसर्च मध्ये आपल्याला काय शोधायचं आहे, रिसर्च कोणत्या व्हेरिएबलवर काम करणार आहे, ते व्हेरिएबलचं रिलेशनशिप काय असणार, हायपोथेटिकल रिलेशनशिप काय असणार आहे, त्यानंतर त्याचं एक्सपेरिमेंट आपण कसं करणार आहोत, सॅम्पल कसा गोळा करणार आहोत. ईच अँड एव्हरी क्वेश्चन इज अँसर्ड बाय रिसर्च डिझाईन. म्हणून रिसर्च डिझाईन ही जी गोष्ट आपण बघितली आणि अभ्यासलेली आहे, त्याच्यावर एक स्वतंत्र चॅप्टर आपण अभ्यासला की कशा प्रकारे डिफरंट टाईप ऑफ रिसर्च डिझाईन आहे. आणि रिसर्च डिझाईनमध्ये हा पण चॅप्टर मी आता पुन्हा रिपीट करणार नाही, कारण ऑलरेडी याच्यावर स्वतंत्र 6 व्हिडिओ मी तयार केलेले आहे रिसर्च डिझाईनवर. आणि रिसर्च डिझाईनमध्ये मी तुम्हाला फक्त एवढं सांगेल की आपण डिफरंट टाईप ऑफ रिसर्च डिझाईन बघितले. त्याच्यामध्ये आपण रिसर्च डिझाईन इन केस ऑफ एक्सप्लोरेटरी रिसर्च स्टडीज, रिसर्च डिझाईन इन केस ऑफ डिस्क्रिप्टिव्ह और डायग्नोस्टिक रिसर्च स्टडी, रिसर्च डिझाईन इन केस ऑफ हायपोथेटिकल टेस्टिंग स्टडीज. मी तुम्हाला सांगितलं की ह्या वेगवेगळ्या रिसर्च मेथड्स आहे आणि त्या मेथड्स प्रमाणे प्रत्येकाचे रिसर्च डिझाईन वेगळे आहे. एक्सप्लोरेटरी रिसर्चमध्ये आपण फक्त काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करतो की ज्या विषयाचं ज्ञान फार मोठ्या प्रमाणात झालेलं नाही आहे, जो विषय नुकताच इंट्रोड्यूस झालेला आहे आणि त्याच्यावर आपल्याला काही नवीन तथ्य किंवा प्रिन्सिपल शोधायचे आहे किंवा ते ज्ञान एक्सपांड करायचं आहे. अशा वेळेस आपण एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन आपण वापरतो. त्याच्यामध्ये सर्वे ऑफ कन्सर्निंग लिटरेचर, एक्सपिरियन्स सर्वे, ॲनालिसिस ऑफ इनसाइट, स्टिम्युलेशन आर द एक्झाम्पल्स. मी तुम्हाला सांगितलं रिसर्च डिझाईनमध्ये ह्या 3 प्रकारचे एक्सप्लोरेटरीमध्ये वापरले जातात. सर्वे ऑफ कन्सर्निंग लिटरेचर, एक्सपिरियन्स सर्वे, ॲनालिसिस अँड इनसाइट ऑफ स्टिम्युलेटिव्ह एक्झाम्पल. मोठ्या प्रमाणामध्ये याचं रिसर्च डिझाईन अवेलेबल नसतं. अतिशय सिंपल स्वरूपामध्ये हा रिसर्च केला जातो. परंतु डिस्क्रिप्टिव्ह अँड डायग्नोस्टिक रिसर्चमध्ये आपल्याला जेव्हा कॅरेक्टरिस्टिकची फ्रिक्वेन्सी, ॲक्युरसी आपल्याला चेक करायची आहे, स्ट्रक्चर्ड अशा स्वरूपाचं रिसर्च डिझाईन आहे, त्यावेळेस आपण काय करायचं याची माहिती पाहिली. त्यानंतर जे पाहिलं होतं हायपोथेटिकल टेस्टिंग किंवा एक्सपेरिमेंट रिसर्च मेथड जी आहे त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचे रिसर्च डिझाईन पाहिजे, तर त्याचे फॉर्मल आणि इनफॉर्मल असे 2 प्रकार पडतात. आणि त्या फॉर्मल रिसर्च डिझाईनमध्ये आपण बघितलं फॉर्मल एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन आणि इनफॉर्मल एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन. फॉर्मल एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईनमध्ये बिफोर अँड आफ्टर, विदाउट कंट्रोल, आफ्टर ओनली, विथ कंट्रोल डिझाईन, बिफोर अँड आफ्टर, विथ कंट्रोल डिझाईन. आणि फॉर्मल एक्सपेरिमेंटल डिझाईनमध्ये कम्प्लिटली रँडमाइज्ड डिझाईन ज्याला आपण CR डिझाईन म्हणतो किंवा रँडमाइज्ड ब्लॉक डिझाईन ज्याला आपण RB डिझाईन म्हणतो, लॅटिन स्क्वेअर डिझाईन ज्याला आपण LC डिझाईन म्हणतो किंवा फॅक्टरल डिझाईन. अशा प्रकारचे हे डिझाईनचे प्रकार, त्याचा स्कोप विथ एक्झाम्पल आपण सविस्तर 6 व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की ही जी रिसर्च प्रोसेसची जी चौथी स्टेप आहे, प्रिपेरिंग रिसर्च डिझाईन, याच्याबद्दल आपण अधिक माहिती पुन्हा जर उजळणी करायची असेल तर हे जे 6 व्हिडिओ आहे हे बघा. त्यातून तुम्हाला कळेल की हे रिसर्च डिझाईन करताना कोणकोणत्या प्रकारे आवश्यकता आहे. नंतर पुढचा जो पाचवी स्टेप आहे, डिटरमाइन द सॅम्पलिंग डिझाईन.
डिटरमायनिंग द सॅम्पलिंग डिझाइन याच्यामध्ये आपण सॅम्पल जे पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनमधून सॅम्पल कशा निवडतो आणि आपलं सॅम्पलिंग फ्रेम कशा प्रकारे तयार होती याबद्दलची पण माहिती आपण सविस्तर पाहिलेली आहे. आता हे जे सॅम्पलिंग डिझाइन आहे याच्यावर देखील मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेले आहे की प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे काय, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे काय, त्यातला फरक आपण बघितला. प्रोबॅबिलिटी इथे मी ओपन करून ठेवलेले आहे PDF. हे पहा डिफरंट टाइप ऑफ सॅम्पलिंग डिझाइन, प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग डिझाइन. आता प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग डिझाइनमध्ये 5 प्रकार आपण अभ्यासलेले आहेत. सिंपल रँडम सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, क्लस्टर सॅम्पलिंग, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग आणि मल्टी स्टेज सॅम्पलिंग. या प्रत्येकाचा वापर कसा करायचा विथ एक्झाम्पल आपण त्याचे डिटेल्स बघितलेले आहे. आणि नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग जे एक्सप्लोरेटरी टाईप रिसर्चमध्ये वापरलं जातं. आता हे जे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे ते डायग्नोसिस रिसर्च, त्याच्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च आणि एक्सपेरिमेंट रिसर्चमध्ये केलं जातं. एस्पेशली एक्सपेरिमेंट रिसर्चमध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग वापरावं लागतं. पण नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग हे एक्सप्लोरेटरी रिसर्चमध्ये मोठ्या प्रमाणात एक्सप्लोरेटरी आणि डिस्क्रिप्टिव्ह रिसर्चमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. त्याचेही 4 प्रकार आपण बघितले. कन्व्हिन्सिंग सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग, जजमेंट ऑर पर्पजिव्ह सॅम्पलिंग अँड स्नोबॉल सॅम्पलिंग. तर मी पुन्हा विनंती करेल की ह्या रिसर्चची जी 5वी स्टेप आहे डिटरमिनिंग द सॅम्पलिंग डिझाइन, हे करण्यासाठी तुम्ही हे व्हिडिओ जरूर पहा की ज्याच्यामुळे तुम्हाला आणखीन क्लिअरिटी येईल की हे पहा इथे डेलिब्रेट सॅम्पलिंग दिलेले आहे. सिंपल रँडम सॅम्पलिंग याची सगळी माहिती आपण ऑलरेडी बघितलेली आहे. सिस्टमॅटिक सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, कोटा सॅम्पलिंग, क्लस्टर सॅम्पलिंग अँड एरिया सॅम्पलिंग, त्यालाच एरिया सॅम्पलिंग पण म्हणतात क्लस्टर सॅम्पलिंगला, मल्टीस्टेज सॅम्पलिंग, सिक्वेन्सिंग सॅम्पलिंग. तर ह्या प्रकारे आपण इथपर्यंत जे सॅम्पलिंग टेक्निक्स आहे ऑलरेडी ह्या सगळ्या टेक्निकचं विथ एक्झाम्पल मी डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. तर आपली जी 5वी स्टेप आहे मी सगळ्यात सुरुवातीला तुम्हाला सांगितलेलं स्टेजमध्ये सांगितलेलं आहे की पहिला जो टॉपिक आहे डिफाईन रिसर्च प्रॉब्लेम, नंतर रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, फॉर्म्युलेटिंग हायपोथेसिस, रिसर्च डिझाइन इथपर्यंत आपण आलेलो आहे. रिसर्च डिझाइनमध्ये सिलेक्टिंग रिसर्च ॲप्रोप्रिएट रिसर्च डिझाइन अँड सिलेक्टिंग ॲप्रोप्रिएट सॅम्पलिंग डिझाइन हा जो 5वा स्टेप आहे या 5व्या स्टेपपर्यंत आपण आलेलो आहे. पुढील जी स्टेप आहे कलेक्शन ऑफ डाटा याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया. थँक यू व्हेरी मच.